नमस्कार, मी भक्ती आंबेडकर. मी मराठीच्या ओपीडी या शो मध्ये आपलं स्वागत. अपघातातलं दुखणं असू दे की बदलत्या शैलीमुळे होणारे आजार तसंच हाडांची दुखणी बरी करण्यासाठी फिजिओथेरपीची मदत घेण्यात येते. या संदर्भातच आज आपण माहिती घेणार आहोत की कशा प्रकारे यात उपचार घेतले जातात. आपल्या सोबत आहेत आज ओपीडी मध्ये डॉक्टर प्रियांका भांडगे. प्रियांका, स्वागत आहे तुमचं मी मराठीमध्ये. 11 वर्षापासून डॉक्टर प्रियांका या क्षेत्रात आहे आणि अनेक क्रिटिकल केस आहेत ज्या त्यांनी सॉल्व्ह केल्यात. प्रियांका, सांधेदुखी आणि हाडांच्या समस्या आजकाल अनेकांना असतात, तर तुम्ही कशा पद्धतीने यावर उपचार करता? सांधेदुखी म्हटलं तर बेसिकली एखाद्या जॉईंटमध्ये सूज येणे अथवा हाडावरती ताण जाणवणे, कडकपणा जाणवणे, त्या सांध्यामध्ये हालचाल करणारा त्रास होणे, ह्या गोष्टी सर्व जेव्हा निगडीत येतात त्यालाच आपण सांधेदुखी म्हणतो. सांधेदुखी आपल्याला वेगवेगळ्या वयाप्रमाणे आढळून येते. वयस्कर वयात ओल्ड एजमध्ये होणारी सांधेदुखी तर खूप कॉमन आहेच. त्या व्यतिरिक्त काही विशिष्ट आजारांमुळे जसं रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, अँकोलायझिंग स्पॉन्डिलायटिस यासारख्या आजारांमध्ये सुद्धा आपल्याला सांधेदुखी आढळून येते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे तरुण वर्गात जी सांधेदुखी आपल्याला आढळून येते त्याचं प्रमाण खूप जास्त वाढतं आहे. आमच्याकडे येणारे बहुतांश 80% वर जर पेशंट बघितले तर हे तरुण वर्गातले आहेत, ज्याच्यामध्ये बॅक पेन आहे, हिल पेन आहे किंवा नेक पेन आहे. वेगवेगळ्या जॉईंट्स रिलेटेड सांधेदुखी आपल्याला खूप कॉमन आढळून येते आहे. आणि हाडांच्या ज्या समस्या आहेत सगळ्यांना, त्याची नेमकी कारणं कोणती आहेत? आता जर कारणं सांगायची तर जसं आपण इथे बघू शकतात, एज आहे किंवा मेल आणि फिमेल, स्त्री आणि पुरुषांमध्ये होणारी सांधेवात. जसं आता आपण बघितलं तर स्त्रियांमध्ये जे हार्मोनल चेंजेस होतात किंवा मासिक पाळीच्या तक्रारी याचा आणि तुमचं सांधेदुखीचा जो संबंध आहे हा खूप निगडीत आहे. कारण जेव्हा आपलं मेन्स्ट्रुअल पिरियड किंवा मासिक पाळी जेव्हा अनियमित होते तेव्हा आपल्याला तिथे हाडांना पोषक असं कॅल्शियम पुरवठा प्रॉपर न झाल्यामुळे हाडांची सांधेदुखी तरुण वर्गात पण आपल्याला आढळून येते. त्याचप्रमाणे गरोदर स्त्रिया जेव्हा गरोदर स्त्रियांमध्ये हार्मोनल चेंजेस होतात किंवा शरीराचा एक विशिष्ट आकार तयार होतो किंवा शारीरिक जे चेंजेस होतात त्यामुळे पोस्ट डिलेव्हरी आपण बाळंतपणानंतर जर म्हटलं तर तिथे बॅक पेन हे एक कॉमन गैरसमज म्हटला जातो की बाळंतपण म्हणजे कंबरदुखी, गुडघेदुखी हे होणारच, पण हा खूप चुकीचा गैरसमज आहे. जर आपण यामध्ये प्रॉपर अँटीनॅटल आणि पोस्टनॅटल म्हणजेच गरोदरपणात आणि गरोदरपणानंतर जर प्रॉपर फिजिओथेरपी जर घेतली आपण नक्कीच या आजारातून पूर्णपणे बरे होऊ शकतात किंवा ऍक्च्युली आपण तो आजारच टाळू शकतो. त्याचप्रमाणे जर बघितलं तर वयस्कर लेडीजमध्ये जेव्हा मिनोपॉज म्हणजेच मासिक पाळी ही बंद होते तेव्हा शरीरामध्ये कॅल्शियम मुळात तयार होत नाही आणि त्यामुळेच हाडं हे खूप ठिसूळ होतात आणि सांधीवाताचा, सांधेदुखीचा त्रास जर आपण बघितला स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात आपल्याला आढळून येतो. त्याचप्रमाणे लाईफस्टाईल म्हणजे जसं सिडेंटरी लाईफस्टाईल, बैठी काम किंवा स्टँडिंग जॉब यामुळे होणारे सांधेदुखी तर तरुण वर्गात खूपच आपल्याला जास्त आढळून येतात. त्याचप्रमाणे सिस्टमिक इन्व्हॉल्वमेंट आहे. वेगवेगळ्या आजारांमुळे सांधेदुखी होऊ शकते. जॉईंट इन्व्हॉल्वमेंट ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल लिगामेंट, नी जॉईंट किंवा अँकल जॉईंट याचा जेव्हा लिगामेंट्स तुटतात आणि कालांतराने मग संधिवात किंवा जॉईंट पेन हे आपल्याला सुरू होतं. पोस्ट सर्जरी मला इथं महत्वाचं सांगावं असं वाटतंय की तुमच्या कोणत्याही प्रकारच्या सर्जरीनंतर तुमची सर्जरी कुठलीही असू द्या, ती तुमच्या ब्रेन रिलेटेड सर्जरी असेल, हर्निया रिलेटेड ॲब्डॉमिनल सर्जरी आपण म्हणूया किंवा सांध्यांशी निगडीत सर्जरी असेल, जर आपण क्रुशियल पिरियड म्हणजेच सर्जरी नंतर इमिजिएट जर आपण प्रॉपर योग्य फिजिओथेरपी उपचार नाही घेतला तर डेफिनेटली रिलेटेड जॉईंटमध्ये सांध्यामध्ये सांधेदुखीचा त्रास हा आपल्याला आढळून येतोच. त्याचप्रमाणे पोस्ट ऍक्सिडेंटल बरेच पेशंट आमच्याकडे येतात की कंबरदुखीचं कारण हे पडल्यानंतर म्हणजे मुक्का मार आपण जे म्हणतो किंवा सांध्याला जो मार बसलेला असतो त्यामुळे जॉईंटची कॅपॅसिटी हळूहळू कमी होत जाऊन सांधा हा दुखण्यात कन्वर्ट होतो, त्यालाच आपण जॉईंट पेन असं म्हणतो. त्याचप्रमाणे फूड हॅबिट जसं मला इथं महत्वाचं सांगावं वाटतं की बऱ्याचदा आता तरुण वर्गात सुद्धा कॅल्शियम, व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी किंवा इन्सफिशियन्सी ही दिसून येते आणि साहजिकच आपल्याला मसल पेन आणि जॉईंट पेन म्हणूनच कंडिशन्स ह्या जास्त आढळून येत आहेत. त्याचप्रमाणे इग्नोरन्स म्हणजेच दुर्लक्षितपणा. पुन्हा मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की जेव्हा तुम्हाला त्रास सुरू होतो तेव्हाच तुम्ही योग्य उपचार घ्या, कारण सांधेदुखी 1 किंवा 2 दिवसात होत नाही, याला वेळ लागतो आणि वेळेतच जर आपण उपचार आणि ते सुद्धा योग्य उपचार जर केला तर डेफिनेटली तुम्ही त्या सांधेदुखीतून बरे होऊ शकतात. त्याचप्रमाणे भरपूर पेशंट्स असं म्हणतात की आम्हाला योग्य उपचार पद्धतच मिळाली नाही किंवा आम्हाला फिजिओथेरपी ट्रीटमेंट सांगितलीच नाही. आता जर फॉर एक्झाम्पल बॅक पेन, कंबरदुखीसाठी जर आपण मेडिसिन्स घेतले, ड्रग्स किंवा स्टिरॉइड, पेन किलर्स किंवा रूट ब्लॉक्स यासारख्या जर आपण ट्रीटमेंट
पॉइंट केला, कारण कंबरदुखीचं मूळ कारण हे पेन नसून, दुखणं नसून, ते कशामुळे आलं आहे. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये पोस्चरल चेंजेस असू शकतात किंवा फ्लॅट फूट हे सुद्धा एक रिझन असू शकतं, किंवा मसल इम्बॅलन्स, मसल वीकनेस, हे भरपूर वेगवेगळे कारण असतात जे आम्ही फिजिओथेरपी असेसमेंटमध्ये फाइंड आउट करतो. आणि म्हणूनच मला सांगायचंय, आपण सुपरफिशियल वे किंवा सिम्पटम न ट्रीट करता जर रूट कॉज ट्रीट केला तर आपल्याला योग्य उपचार वेळेत मिळतो आणि तुम्ही ह्या सांधेदुखीच्या त्रासातून वाचू शकता. आपली हाडं निरोगी राहण्यासाठी जीवनशैली कशी असावी, काय सांगा? जसं मी म्हणेल, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. म्हणजेच प्रतिबंध हा उपचारापेक्षा खूप महत्वाचा आहे. आणि म्हणूनच जर आपल्याला सांधेदुखी जर होऊ द्यायची नसेल तर सांध्यांना योग्य पद्धतीत वापरणे खूप महत्वाचे आहे. जसं आता आपण ह्या स्लाइडमध्ये बघू शकतात, पिक्चरमध्ये, त्यामध्ये आपल्याला दिसेल की शरीराचा वापर हा कसा करायचा. जसं ही आता एक स्त्री आहे जी उभे राहताना, स्टँडिंग मध्ये उभं राहताना कधी आपल्याला ताट उभं राहायचं आहे, पाठीचा मणका आपण सरळ ठेवायचा आहे, कमरेतून किंवा मानेतून वाकायला नाही पाहिजे. जसं आपल्याला पिक्चरमध्ये दिसतंय की एका पिक्चरमध्ये हे रॉंग आहे, चूक आहे, तर दुसऱ्यात आपल्याला ते करेक्ट दिसतंय. बसताना सुद्धा जे आम्ही सांगतो की 3 पॉइंट कॉन्टॅक्ट, म्हणजेच कधी बसताना आपण बऱ्याच वेळेस मोस्ट ऑफ द टाइम आरामात बसतो, पाय पुढे करून, कमरेतून वाकून, पण ह्या चुकीच्या पोझिशनमुळे आपल्याला छान वाटतं पण शरीरावर फोर्सेस वाढतात. म्हणूनच 3 पॉइंट कॉन्टॅक्ट ज्याला आम्ही म्हणतो, जिथे आपल्याला तळपाय पंजा जमिनीवर टेकलेला पाहिजे, मांडी ही तुमची सपोर्टेड पाहिजे आणि लोअर बॅक हा सपोर्टेड पाहिजे आणि पूर्ण पाठीचा मणका जर आपण सरळ ठेवला तर ही योग्य पद्धत आहे सिटिंगसाठी. त्याचप्रमाणे चालतानाही आपल्याला, बऱ्याच जणांना सवय असते की पंजा बाहेर काढून, ज्याला आम्ही टो इन टो आउट म्हणतो, ज्याच्यात पंजा बरेच जण बाहेर काढून चालतात, काही जण पंजा आत घेऊन चालतात, पण त्यामुळे आपल्या पूर्ण स्पायनल, आपण म्हणूयात वर्टेब्रल कॉलम किंवा मणक्यांवरती त्याचा परिणाम झाल्याने कालांतराने बॅक पेन हे नक्कीच होणार. म्हणूनच चालताना नेहमी पायाचा पंजा हा आपल्या शरीराच्या सरळ रेषेत, जेणेकरून तुमचे फोर्सेस जे आहेत ते नॉर्मल वेने कॅरी होणार. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं असं, आता बसताना सुद्धा आपल्याला, आपण बघू शकतात की बऱ्याचदा वजन उचलताना खाली वागतात, तर कमरेतून खाली न वागता, जसं पिक्चरमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की डायरेक्ट कमरेतून न वागता आपल्याला गुडघ्यांचा वापर करायचा आहे. आणि गुडघ्यातून जेव्हा आपण खाली वाकून, नी मधून जेव्हा आपण वाकून उठणार, तेव्हा तुमचा स्पाइन हा स्ट्रेट राहणार आणि डेफिनेटली पुन्हा तुम्ही स्पाइनला प्रोटेक्शन फेज वे यूज करतायत. त्याचप्रमाणे बेंडिंग पोस्चर दाखवलं आहे. घरात घरगुती काम करताना काय काळजी घ्यायची, कशा वस्तू आपण वापरून, या चित्रात आपल्याला दिसतच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की उठताना, झोपताना, जेव्हाही आपण झोपण्यासाठी जात आहात किंवा उठत आहात तर प्रिफरेबली किंवा शक्यतो उजव्या साईडला उठणे आणि उजव्या साईडने झोपणे ही जास्त सोयीचं आहे. कारण जेव्हा तुम्हाला त्रास होतो तेव्हा तुम्ही ही पोझिशन यूज करतात. बट जसं मी सांगितलं की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. जशा चांगल्या सवयी महत्वाच्या आहेत तशा शरीरालाही चांगल्या सवयी खूप महत्वाच्या आहेत आणि ह्याप्रमाणे आपण शरीराची काळजी घेऊ शकता. अनेक वेळा असं असतं की सगळ्यांना शस्त्रक्रिया कराव्या लागतात, ज्यासाठी खूप पैसेही लागतात, त्यामुळे सगळ्यांना ते परवडत नाही. तसं शस्त्रक्रिया टाळून उपचार यात करता येतात का? खरं सांगायचं गेलं तर हो, नक्कीच. मुळात शस्त्रक्रिया आता जर सांगायचं तर 90% बॅक पेनच्या केसेसमध्ये किंवा कंबरदुखीच्या केसेसमध्ये, जसं आपण आता ह्या स्लाइडमध्ये बघूया की स्लिप डिस्कचा त्रास बऱ्याच जणांना असतो आणि म्हणून ते शस्त्रक्रिया करतात. पण आता जसं ह्या पिक्चरमध्ये आपण बघू शकतात की स्लिप डिस्क हा ऍक्च्युली प्रॉब्लेम किंवा हा तुमचा आजार नाही आहे. स्लिप डिस्क का होते, रूट कॉज काय आहे, तर 90% केसेसमध्ये आपल्याला बॅक पेनचं रिझन हे मस्क्युलर इम्बॅलन्स, मसल वीकनेस हे रिझन आपल्याला मिळतं. आणि आता ह्या पिक्चरमध्ये जसं आपण बघतायत की व्हर्टेब्रल कॉलम म्हणजेच पाठीचा मणका आहे, 2 मणक्यांच्या मध्ये गादी असते जी आपल्याला शॉक ऍब्झॉर्बंट किंवा आपल्याला सपोर्ट देते आणि जे आपण म्हणूया सेन्सिटिव्ह स्ट्रक्चर आहे जे आपल्या मणक्यांमधला. त्याचप्रमाणे आता ह्या दुसऱ्या स्लाइडमध्ये आपण बघू शकतात की हा मानवी पिक्चरमध्ये आपल्याला शरीराचे स्नायू दिसत आहेत. आता मणक्यांच्या बाजूला हे स्नायू आहेत आणि नॉर्मल पोझिशनमध्ये स्नायू जे आहेत, इथे वेगवेगळे स्नायू, मोठमोठे काही स्नायू तुमच्या मानेपासून तर खाली कमरेपर्यंत असतात, वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये आहेत आणि वेगळ्या आकारात पण आहेत. पण प्रत्येक स्नायूचं फंक्शन, त्यांचं फोर्सेस हे विशिष्ट अँगलमध्ये ठरलेले असतात. पण जेव्हा तुमचे स्नायू हे नॉर्मल आहेत, जसं आता आपण या पुन्हा स्लाइडकडे वळूया, ज्याच्यात आपल्याला दिसेल की नॉर्मली आपली जी डिस्क आहे 2 मणक्यांमध्ये सुरक्षित असते. जर आपण बोललो तर बघा, जेव्हा तुमचे फोर्सेस हे वीक व्हायला सुरू होतात किंवा स्नायू कमजोर व्हायला सुरू होतात तेव्हा डेफिनेटली आपल्याला ह्या वेगवेगळ्या पॅथॉलॉजीज किंवा जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स दिसायला लागतात. जेवढा स्नायू किंवा डिपेंडिंग ऑन पर्सेंटेज किती विकनेस आहे, किती विकनेस हा तयार होत आहे आणि स्नायूंचा इम्बॅलन्स जसा होत आहे तसा तसा तुमचा व्हर्टेब्रल कॉलम, मणक्यांना जो सपोर्ट आणि स्टॅबिलिटी जे स्नायू प्रोव्हाइड करत आहेत ते कमी झाल्यामुळे गादी ही सुरक्षित राहत नाही आणि डेफिनेटली जी सुरक्षित
नाहीये तर ती हळूहळू बाहेर येणारच. हे आपण याच्यावर पण कंटिन्यू करणार आहोत. फिजिओथेरपीमध्ये उपचार कसे होतात हे देखील आपण डॉक्टर प्रियांका भांडगे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सध्या वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा मी मराठी न्यूज. नंतर ओपीडी या शो मध्ये आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रियांका भांडगेच्या फिजिओथेरपिस्ट आहेत. प्रियांका, तुम्ही सांगत होता की शस्त्रक्रिया टाळून उपचार केले जातात, तर त्यावर तुम्ही बोलत होता, काय सांगा? जसं मी आपल्याला सांगितलं की रूट कॉज आपला मसल इम्बॅलन्स आहे, मस्क्युलर वीकनेस आहे. आणि आता जसं इम्बॅलन्स आणि वीकनेस हा वाढत जाणार तसं तसं आपल्या त्याचा साईड इफेक्ट म्हणता येईल किंवा त्याचा परिणाम जो आहे डिस्क बल्ज किंवा डिस्क हर्निएशन, गादी बाहेर येणे, हे आपण ह्या स्लाइडमध्ये बघू शकतात की एका ठिकाणी जेवढा तुमचा वीकनेस आहे तर तुमची डिस्क ही डिजनरेशन होऊ शकते अथवा डिस्क बल्ज होऊ शकतो आणि डिस्क हर्निएशन. आणि म्हणूनच मी म्हटलं आहे की तुमचा रूट कॉज हा स्लीप डिस्क नसून मसल इम्बॅलन्स हा आहे. आणि जर आपण रूट कॉज वरती जर आपण ट्रीटमेंट घेतली, मसल इम्बॅलन्स जो आहे तो आपण फिजिओथेरपी एक्सरसाइजने जी स्ट्रेंथ आपल्याला वाढवता येते. आणि जरी आपण हर्निएशन साठी सर्जरी जरी केली तर कालांतराने त्या दुसऱ्या लेवलवरती जिथे बल्ज आहे तिथे आपल्याला पुन्हा हर्निएशन येणार. आणि म्हणूनच सर्जरी हे तिथं ऑप्शन आपल्याला योग्य नाही आहे. आणि त्यासाठी जर आपण प्रॉपर अंडर ऑब्झर्वेशन फिजिओथेरपी जर घेतली तर साहजिकच सर्जरी अवॉइड ही होणारच. डॉक्टर, फिजिओथेरपी असेसमेंट म्हणजे काय आणि ते नक्की कशा पद्धतीने केलं जातं? फिजिओथेरपी असेसमेंट आमच्याकडे जी पद्धत आहे, आमच्या क्लिनिक्समध्ये जी पद्धत फॉलो होते, जी एक स्टँडर्ड डॉक्युमेंटेशन प्रोसेस आहे, ज्यामध्ये आपण इथे बघू शकता. जसं आपण इथे SOAP म्हणजे स्टँडर्ड सिस्टमिक वेने आपण जे आहे इथे सिस्टमॅटिक वेने जे आपण आहे ऑब्झर्वेशन, हिस्ट्री, देन ऑब्झर्वेशन आणि त्यामध्ये असेसमेंट आणि प्लॅन ऑफ केअर ह्या गोष्टी आपण इथे करून घेतो. त्याच्यामध्ये जसं सब्जेक्टिव्ह ह्या स्लाइडमध्ये आपण बघू शकता, सब्जेक्टिव्ह म्हणजेच हिस्ट्री. पेशंटला डिटेल इंटरव्ह्यू घेतला जातो. इंटरव्ह्यू इन द सेन्स तिथं आपण प्रॉब्लेम हा कधी सुरू झाला, अग्रिवेट नाही झाला. तर बऱ्याचदा पेशंट म्हणतो की मला आता त्रास हा सुरू झालाय, पण तो ऍक्च्युली सुरू नसतो, तो ड्रॅग झालेला किंवा जो कालांतराने खूप आधीचं रिझन असतं. त्यामुळेच आम्हाला रूट कॉज आपल्याला इथे फाइंड आउट करता येतो. त्याप्रमाणे त्यांना तिथे आणि आता त्यांच्या करंट प्रोफेशनवरती किंवा त्यांच्या आजच्या सध्याच्या ऑक्युपेशनवरती त्यांचा प्रॉब्लेम किती त्रास देतोय, सोशल ऍक्टिव्हिटी किती कमी झालेल्या आहेत, तर एक डिटेल हिस्ट्री आपण पेशंटची घेतो. त्यानंतर आपण सिस्टम रिव्ह्यू केला जातो आणि नंतर टेस्ट आणि मेजर्स, जिथे मी आता जसं सांगितलंय रूट कॉज जो आहे, रेंज ऑफ मोशन एक नॉर्मल लेवल असते प्रत्येक अवयवातली, प्रत्येक जॉईंटची ती रेंज ऑफ मोशन MMT ज्याला आम्ही मसल स्ट्रेंथ म्हणतो, ग्रेड वाईज आपण त्यात स्ट्रेंथ असते. तर पेशंट आता कुठे प्रेझेंट आहे, लोअरला आहे, एकदम डाऊन आहे, तर रेंज ऑफ मोशन, मसल स्ट्रेंथ, इव्हन स्पेशल टेस्ट हा जो आमचा फिजिकल असेसमेंटचा सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो. इथे विदाऊट एक्सरे, MRI जसं आपण पेशंटला एका विशिष्ट पद्धतीत जॉईंटला तपासल्या गेल्यामुळे तपासल्याच्या पद्धतीने आपल्याला लक्षात येतं की तिथे जॉईंटला इजा आहे का, लिगामेंटला आहे, मसलला आहे आणि कोणत्या स्पेसिफिक स्केलमध्ये आता तो येतो आहे. आणि म्हणूनच असेसमेंट मेजर हे जास्त महत्वाचं आहे. आणि डिपेंडिंग ऑन दॅट असेसमेंट आम्ही क्लिनिकल एक असाइन करतो. जे फिजिओथेरपिस्ट आहे, इव्हॅल्युएशन झाल्यानंतर क्लिनिकल फिजिओथेरपी डायग्नोसिस हे असाइन करतो. आता माझ्याकडे जर स्लीप डिस्क म्हणून पेशंट आला तर त्याचं फिजिओथेरपी डायग्नोसिस हे स्लीप डिस्क नाहीये. तर माझ्याकडे फिजिओथेरपी डायग्नोसिस जे माझं इव्हॅल्युएशन केलेलं आहे, मे बी त्याचा रूट कॉज मसल इम्बॅलन्स असू शकतो, स्टिफनेस असू शकतो किंवा पोस्चरल चेंजेस आहेत, फ्लॅट फूट आहे, मे बी की भरपूर रिझन असू शकतात. म्हणून फिजिओथेरपी डायग्नोसिसच मुळात महत्वाचं आहे, कारण त्यावरती फिजिओथेरपी ट्रीटमेंट ही मॅटर करते. आणि नंतर प्लॅन ऑफ केअर जी शेवटची फेज असते, यामध्ये आम्ही ट्रीटमेंट गोल डिसाईड केले जातात. त्यानंतर इंटरव्हेन्शन काय असणार आहे, डोसेज ऑफ एक्सरसाइजेस, फ्रिक्वेन्सी कशी असणार आहे, हे पेशंटला पूर्ण एक्सप्लेन केल्यानंतर असेसमेंट नंतरच आमच्या क्लिनिकमध्ये पेशंटला ट्रीटमेंट दिली जाते. आणि म्हणूनच आमच्याकडे पेशंटला रिझल्ट हा पूर्ण मिळतो आणि सर्जरी त्यांची अवॉइड होते. आणि मला प्रेक्षकांना हेही सांगायचं आहे, तुम्ही जेव्हा फिजिओथेरपिस्टकडे जातात प्रिस्क्रिप्शन बेस्ड ट्रीटमेंटचा हट्ट करू नका, कारण फिजिओथेरपी ट्रीटमेंट जर घ्यायची असेल तर फिजिओथेरपी असेसमेंट तुम्ही जरूर करून घ्या, तरच तुम्ही म्हणू शकतात की तुमची फिजिओथेरपी ट्रीटमेंट ही योग्य झाली आहे. नक्कीच. डॉक्टर प्रियांका भांडगे यांच्याशी ही चर्चा आपली अशीच चालू राहणार आहे, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा मी मराठी न्यूज.
या शो मध्ये आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रियांका भांडगे, ज्या फिजिओथेरपिस्ट आहेत. डॉक्टर, अनेक वेळा आपण दवाखान्यात जातो तेव्हा आपल्याला एक्सरे आणि MRI काढायला सांगतात. ते खरंच गरजेचं आहे का? सांधेदुखीच्या कंडिशन्समध्ये खरं तर मुळातच गरजेचं नाही आहे, कारण जसं मी आताच आपल्याला सांगितलं की रूट कॉज जो आहे मसल इम्बॅलन्स असतो. आता फॉर एक्झाम्पल बॅक पेनच्या केसेसमध्ये जर आपण बघितलं, जर स्लीप डिस्क जरी असेल पेशंटला, तर रूट कॉज त्यांचा मसल विकनेस असतो, मसल इम्बॅलन्स आहे. आणि MRI आणि एक्सरे मध्ये आपल्याला इम्बॅलन्स किंवा मसल विकनेस हा बघता येत नाही, आणि म्हणूनच आपल्याला तो तिथं मिसलिडिंग पण केला जातो. जसं आता आपण बघू शकतात की नॉर्मल लोकांमध्ये ज्यांना बॅक पेन नाही आहे, जशी शरीराची झीज होते, नॉर्मल एजिंग प्रोसेस, केस पांढरे होतात, शरीराची झीज होते, तर नॉर्मल एजिंग प्रोसेसमध्ये जर आपण बघितलं तर डिस्क बल्ज 20 वयोगटात आपल्याला 30% हा दिसून येतो. डिजनरेशन हे 37% म्हणजे खूप जास्त आहे. त्याचप्रमाणे 50 वर्ष वयोगटात 60% डिस्क बल्ज हा आपल्याला आढळून येऊ शकतो. आणि 80च्या वर जर बघितलं आपण वयोगटात 84% डिस्क बल्ज हा म्हणजेच गादी सरकणे हा जो प्रकार आहे तो आढळून येतो. ही नॉर्मल एजिंग प्रोसेस आहे, आणि त्यामुळे जिथे जुनाट दुखणं आहे, सांधेदुखी रिलेटेड प्रॉब्लेम आहे, अशा केसमध्ये MRI एक्सरे हा आपल्याला मिसगाईड करतो, आणि म्हणूनच तो गरजेचा नाहीये वाटत मला. डॉक्टर, तुम्ही स्वतः फिजिओथेरपिस्ट आहात. तुम्ही कशा प्रकारे उपचार करतात, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? मी MBPA मॉडेल डिझाईन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये पेशंटच्या कंडिशन प्रमाणे, वयाप्रमाणे आणि सिव्हिरिटी प्रमाणे एक टेलर मेड म्हणजेच वैयक्तिक प्रोटोकॉल त्यांना सूट होईल असा डे वाईज एक प्रोटोकॉल डिझाईन केलेला आहे. 11 वर्षामध्ये 30,000पेक्षा जास्त रुग्णांनी हा प्रोटोकॉल फॉलो करून ते पूर्णपणे बरे झालेले आहेत, आणि मी आणि माझ्या टीमने मिळून आतापर्यंत भरपूर सर्जरी सुद्धा अवॉइड केलेल्या आहेत. आणि ह्या प्रोटोकॉल अंतर्गत आमच्याकडे जसं डाएट करेक्शन, ज्याच्यात आम्ही पेशंटला करवून घेतो, सांगितलं नाही जात, त्याचप्रमाणे पेशंटला एडीएल्स जसं प्रोफेशन प्रमाणे, त्यांच्या सिव्हिरिटी ऑफ प्रॉब्लेम प्रमाणे, वयाप्रमाणे आणि त्यांच्या प्रोफेशन प्रमाणे त्यांना शरीराची निगा कशी ठेवली पाहिजे हे त्यांना शिकवलं जातं. त्यामुळेच आमच्याकडे इव्हन सपोर्टिव्ह एड्स आपण म्हणूया, कधी वापरायचे, कशा पद्धतीने आणि कधी बंदही करायचे, याचं पूर्ण एक एज्युकेशन दिलं जातं. आणि प्रोटोकॉल जो आहे आपला युनिक क्वालिटी ऑफ ट्रीटमेंट जी आहे, त्याच्यामध्ये एज्युकेशन, पेशंटला त्याबद्दलची सगळी ट्रीटमेंट ही दिली जाते, आणि त्याप्रमाणे त्यांचं बिहेवियर चेंज हे महत्वाचं आहे. कारण फिजिओथेरपी ट्रीटमेंट ही 1 किंवा 2 दिवसाची ट्रीटमेंट नसते, याला सातत्य लागतं, आणि कंटिन्युटी जेव्हा पेशंट व्यवस्थित अंडर ऑब्झर्वेशन आमच्याकडे करतो तेव्हा त्यांना हा रिझल्ट पूर्ण मिळतो. आणि म्हणूनच आमचं क्लिनिक हे सर्जरी अवॉइड करण्यासाठी ओळखलं जातं. धन्यवाद तुमचे. मी मराठीमध्ये तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आणि या ओपीडी शो मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज.